एकनाथ शिंदेने नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलंय की भारतीय जनता पार्टी जो कोणी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देईन त्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे पार्टीची शिवसेना ही सपोर्ट करीन. विधानसभेचा निकाल लागून जवळपास आठवडा होत आलेला आहे. तरीही मुख्यमंत्री पदाचा जर उमेदवार महायुतीला भेटत नसेल तर याचा अर्थ एवढाच निघू शकतो की महायुतीमध्ये आतमध्ये मुख्यमंत्री कोण बनवायचा आहे याच्यावरती अजूनही कुरघोड्या चालू आहेत आणि कोण मुख्यमंत्री असेल हे अजूनही निश्चित नाहीये. एकनाथ शिंदे जरीही म्हणत असतील की माझा मुख्यमंत्रीच्या पदाबाबत काहीच आक्षेप नाहीये, परंतु त्यांच्या पार्टीमधून त्यांच्या पार्टीच्या लोकांमधून अशा प्रकारचे स्वर निघतायत की आता जे काही महायुतीला घवघवीत यश भेटलेले ते यशाचा चेहरा एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांची लाडकी बहीण योजना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा खरा दावेदार तर एकनाथ शिंदे हेच असतील असं त्यांच्या पार्टीमधूनच सांगितलं जाते. एकनाथ शिंदे म्हणतायत की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबतही फोनवरती चर्चा केलेली आहे आणि त्यांना मी ह्या गोष्टीचं आश्वासन दिलेले आहे. भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच एकनाथ शिंदे यांची भूमिका असेल असं ज्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणतायत त्यावेळेस आपण ही गोष्ट पूर्णपणे म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टी शिवाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना काहीच वेगळं अस्तित्व बाळगू शकत नाही. शिवसेना फोडण्यामागे भारतीय जनता पार्टीचा हातभार आहे हे संपूर्ण जग जाहीर आहे. त्याचबरोबर शिवसेना टिकवायची असेल एकनाथ शिंदे यांची तरी ही भाजपाचीच पूर्णपणे मदत त्यांना घ्यावी लागणार आहे. भाजपाशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं काहीच वेगळं अस्तित्व असू शकणार नाहीये. एकनाथ शिंदेची शिवसेना ही भाजपाचं एक्सटेन्शन आहे असं सरळ सरळ लोकांना दिसतंय. अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी थोडेसे सावध आहेत. त्यांना याची भीती आहे की भविष्यामध्ये ते आमच्याच सत्तेला पुन्हा चॅलेंज करतील का काय, ह्या गोष्टीची त्यांना भीती आहे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांची विन विन सिच्युएशन आहे.